नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज मी इथं वांग्याची भाजी बनवली आहे. त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, कोथिंबीर घेतली, लसूण आणि टोमॅटो आणि बारीक 3 वांगे चिरून घेतलेले आहे. तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. 1 चमचा मोहरी टाकली आहे मी. मोहरी छान तळतळली की आपण त्यामध्ये जिरे घालू. तर आता जिरे घालून घेतले आहे मी 1 चमचा. आता लसूण टाकला आहे. त्यामध्ये लसूण छान परतून घ्यायचं आहे. आता आपला लसूण थोडा लाल झालेला आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो छान परतले की आता त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे. त्यामध्ये आपण वांगी घालून घेऊया. आता वांगी छान परतून घ्यायची आहे. तर वांगी आपण त्यामध्ये परतून घेऊया. आता त्यामध्ये आपण मीठ घालूया. अर्धा चमचा मीठ घातले मी. वांगी छान परतले आहे. त्यामध्ये आपण चटणी घालून घ्या. मी 1 चमचा चटणी घेतली आहे. चटणी छान परतून घ्यायची आहे. तर आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर मी इथं छोट्या तांब्याने 1 तांबे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर आता आपल्या भाजीला उकळी फुटली आहे. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. तर आता आपण 5 मिनिट भाजी शिजून देऊ. आता आपली भाजी 5 मिनिट शिजलेली आहे. थोडे वेळ आपण 5 मिनिट अजून झाकून ठेवूया त्यामध्ये. तर आता आपली भाजी छान उकळलेली आहे आणि शिजत पण आलेली आहे. तर आता 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेऊया. तर आता त्यामध्ये कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातला 1 मिनिट भाजी छान उकळून द्यायची आहे. तर बघू शकता आपली भाजी छान तेल आलेलं आहे आणि छानही दिसत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.